नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आपल्याकडे बॉलिवूड नावाचं जे प्रकरण आहे ते प्रत्यक्षात बॉलिवूड नसून उर्दूवूड आहे. आणि या उर्दूवूडमध्ये ज्या नटनट्या काम करत असतात त्या कायम पॅलेस्टाईनबद्दल हळहळ व्यक्त करत असतात, गाझाबद्दल कळवळा व्यक्त करत असतात आणि तिथल्या लोकांच्या वेदनांबद्दल सतत व्यक्त होत असतात. अनेकदा पी आर कंपनीकडून पैसे घेऊन ऑल आईज ऑन गाझा हे पी आर कॅम्पेन सुद्धा राबवताना ही मंडळी दिसत असतात. परंतु जेव्हा हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा विषय येतो तेव्हा ही मंडळी अचानक गप्प होतात. शंडांच्या या गर्दीला बॉलिवूडमधल्या एका मर्दानीने सणसणीत आवाज दिलेला आहे आणि या मर्दानीचं नाव जान्हवी कपूर. या मर्दानीने बांगलादेशमध्ये दीपूचंद्र दासची जी हत्या झाली त्या हत्येबद्दल प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे, तिथल्या जनावरांचा निषेध केलेला आहे. परंतु एवढं करून जान्हवी कपूर थांबली नाहीये. तिने लोकांना सवाल विचारलेला आहे की तुम्ही जगभरामध्ये जेव्हा घटना होतात त्या घटनांवर व्यक्त होत असता, तुम्ही हळहळ व्यक्त करत असता, मग तुम्ही दीपूचंद्र दासच्या हत्येबद्दल गप्प कसे? बॉलिवूडमध्ये अनेक तारे आहेत, तारका आहेत, अनेक सुपरस्टार आहेत, अनेक मेगास्टार आहेत, परंतु दीपूचंद्र दासच्या हत्येबद्दल हळहळ व्यक्त करणारे फक्त तिघी निघाल्या: जान्हवी कपूर, रवीना टंडन आणि जयाप्रदा. आपल्याला आठवत असेल 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाक या व्यक्तीची एका जमावाने हत्या केली होती आणि या हत्येमुळे देशभरामध्ये प्रचंड खळबळ माजली. काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमने अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला की या देशामध्ये जिथे जिथे हिंसाचार होतो त्या हिंसाचाराला कारणीभूत फक्त आणि फक्त हिंदू समाज आहे. कोणी कोणी ट्विट केलेले आठवून पहा: सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, जावेद अख्तर, फरहान अख्तर, अनुराग कश्यप, ऋतिक रोशन, नसरुद्दीन शहा, अनुपम खेर, गुलजार या सगळ्या मंडळीने ट्विट केला होता. करीना कपूरने ट्विट केला होता. काही पत्रकार सुद्धा होते: रवीश कुमार, मोहम्मद जुबेर, अरफा खानम शेरवानी, म्हणजे तीच नेहमीची मंडळी, ध्रुव राठी वगैरे वगैरे. आणि ही सगळी मंडळी अक्षरशः छाती पेटत होती. परंतु हे सगळे लोक दीपूचंद्र दासच्या हत्येनंतर मात्र चिडीचूप आहेत, अगदी शांत आहेत. आणि त्यामुळेच जान्हवी कपूर सारख्या संवेदनशील अभिनेत्रीला आश्चर्याचा धक्का बसलेला आहे आणि प्रचंड संताप आलेला आहे. हा संताप तिने इंस्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून व्यक्त सुद्धा केलेला आहे. दीपूचंद्र दासची हत्या कशी झाली हे लक्षात घ्या. त्याच्या फॅक्टरीमधून त्याला फरफटत बाहेर आणलं, त्याला तुडवलं आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर एका झाडाला टांगून त्याला जाळण्यात आलं. या हत्येमुळे जगभरामध्ये खळबळ माजलेली आहे. कॅनडाने सुद्धा याचा निषेध केलेला आहे. म्हणजे कॅनडासारखा थंड देश, म्हणजे त्यांचं रक्त सुद्धा थंड आहे आणि देश सुद्धा थंड आहे. कॅनडाने निषेध केलेला आहे, रशियाने निषेध केलेला आहे, परंतु भारतातल्या सेलिब्रिटींना मात्र याचा निषेध करावा असं वाटत नाहीये. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या उर्दूचा जो डीएनए आहे तो पूर्णपणे पाकिस्तानी डीएनए आहे. पाकिस्तान गेली अनेक दशकं भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करतोय. काश्मीरमध्ये जो काही दहशतवाद आहे तो पूर्णपणे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आहे. अशा परिस्थितीमध्ये या उर्दूवूडला ज्यांचा डीएनए पाकिस्तानी आहे त्यांना कायम पाकिस्तान प्रेमाचे उमाळे येत असतात. ही मंडळी पाकिस्तानी स्टारच्या, तिथल्या कलाकारांच्या, तिथल्या क्रिकेटपटूंच्या गळ्यात गळे घालून मिरवत असतात. त्यांना अजिबात शरम वाटत नाही की हा आपला शत्रू देश आहे आणि यांच्याशी आपण इतके प्रेमपूर्वक संबंध कशा प्रकारे ठेवायचे. शाहरुख खानचे बरेच सिनेमे पडल्यानंतर त्याचा पठाण हा सिनेमा आला आणि या पठाण सिनेमामध्ये जो खलनायक आहे तो रॉचा एक्स एजंट दाखवलेला आहे. म्हणजे या मंडळीनं पाकिस्तान हा शत्रू आहे हे पडद्यावर कधी दाखवता आलं नाही किंवा तसं धाडस त्यांनी कधीही केलेलं नाहीये. उलट पाकिस्तानबद्दल जेवढं प्रेम त्यांना व्यक्त करता येईल तेवढं त्यांनी सिनेमाच्या पडद्यावर आणि सिनेमाच्या पडद्याच्या मागे सुद्धा सातत्याने व्यक्त केलेलं आहे. आणि हे जे पाकिस्तानचं प्रेम आहे त्याच्यावर कठोर प्रहार केलेले आहेत जान्हवी कपूर हिने. इंस्टाग्रामवर जान्हवी कपूरने जी पोस्ट केलेली आहे ती पोस्ट नसून जळजळीत वास्तव आहे. तिच्या प्रत्येक शब्दाला सत्याची धार आहे आणि तिने काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात जो हिंसाचार सुरू आहे त्या हिंसाचाराचं वर्णन तिने रानटी या शब्दामध्ये केलेलं आहे. तिने असं म्हटलेलं आहे की दीपूचंद्र दासची जी हत्या आहे ती अमानवी आहे आणि या अमानवी हत्येबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आणि जर माहीत नसेल तर तुम्ही वाचा, काही व्हिडिओ पहा आणि या हत्येच्या संदर्भात प्रश्न विचारा. हे जे काही घडतंय ते पाहून जर तुम्हाला संताप आला नाही तर हा निव्वळ दांभिकपणा ठरेल. असा दांभिकपणा जो आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या बंधू भगिनींना जिवंत जाळलं जात असताना आपण जगात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींबद्दल छाती पिटतोय. दहशतवाद कोणत्याही स्वरूपाचा असेल त्याचा निषेध झालाच पाहिजे. जान्हवी कपूरच्या पोस्टमध्ये जे प्रत्येक विधान आहे ते तुम्हाला एखाद्या ठिणगीसारखं वाटू शकेल. ती बॉलिवूडला प्रश्न विचारते, त्यांच्या मौनाला ती आव्हान देते. ती म्हणते की दीपूचंद्र दासची हत्या झाली याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर वाचा, व्हिडिओ बघा, परंतु या विषयावर प्रश्न उपस्थित करा. म्हणजे बॉलिवूडच्या षंडांना ती आव्हान देते आणि एवढं बोलून ती थांबत नाहीये. ती म्हणते की जर
हा दांभिकपणा चालू राहिला तर आपण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता बॉलिवूडचा दांभिकपणा म्हणजे नेमकं काय असतं? बॉलिवूडचा दांभिकपणा म्हणजे पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद करतोय हे आपल्याला माहिती आहे. पाकिस्तान मुंबईमध्ये आणि देशभरामध्ये बॉम्बस्फोट करतोय, घातपात करतोय हे आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालणं म्हणजे दांभिकपणा आहे. तरी सुद्धा पाकिस्तानची फक्त चांगली बाजू दाखवणं दांभिकपणा आहे. पाकिस्तानचे लोक चांगले आहेत असं सतत म्हणत राहणं हा दांभिकपणा आहे. आणि हा दांभिकपणा बॉलिवूड गेली अनेक दशकं करताना दिसतोय. परंतु गेल्या काही वर्षामध्ये या दांभिकपणाला प्रेक्षकांनी नाकारलेलं आहे. तुम्ही आठवून पहा, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान यांचे गेल्या 7-8 वर्षामध्ये चाललेले सिनेमे कोणते? पठाण तर जबरदस्तीने चालवण्यात आला, पैसे ओतून चालवण्यात आला, कारण यांचं जे नॅरेटिव्ह आहे पाकिस्तान प्रेमी ते प्रेक्षकांनी नाकारलेलं आहे. जान्हवी कपूर नेमकं हेच अधोरेखित करते. तुम्ही जर तुमचा दांभिकपणा सुरू ठेवलात तर तुम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जान्हवी कपूरच्या पोस्टमधलं दुसरं अत्यंत महत्त्वाचं वाक्य म्हणजे ते असं म्हणते की जगभरातल्या घडामोडींवर हे बॉलिवूडचे सितारे व्यक्त होत असतात, म्हणजे तुम्ही व्यक्त होत असता, परंतु आपल्या शेजारी आपल्या हिंदू बंधू बांधवांना जाळलं जात आहे, परंतु त्याच्यावर तुम्ही शांत आहात. म्हणजे आपल्या शेजारच्या देशामध्ये जे हिंदू आहेत ते सुद्धा आपले बंधू बांधव आहेत हे जान्हवी कपूर अधोरेखित करते. आणि गाझावर जे बोलतात आणि बांगलादेशवर गप्प बसतात त्यांना हाणते. त्यामुळे हे विधान अत्यंत महत्वाचं आहे. जान्हवी कपूरने हिंदूंबद्दल कळवळा व्यक्त केलेला आहे आणि कळवळा व्यक्त न करणाऱ्या बॉलिवूडच्या दांभिकांना प्रचंड झोडलेलं आहे. त्यामुळे इंस्टाग्रामवर जान्हवीने जे काही व्यक्त केलंय त्याच्याकडे फक्त एक पोस्ट म्हणून बघता येणार नाहीये. या षंडाच्या गर्दीमध्ये तिने एक जबरदस्त डरकाळी फोडलेली आहे. तिने या खानावळीची कॉलर पकडलेली आहे आणि त्यांना जाब विचारलेला आहे की बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्याच्या संदर्भात तुम्ही गप्प का? जान्हवी कपूरने जे काही व्यक्त केलंय ते अभूतपूर्व आहे, ऐतिहासिक आहे. याच्यापूर्वी अशा प्रकारे भावना व्यक्त करण्याचं धाडस बॉलिवूडच्या एकाही ताऱ्या किंवा तारकेला दाखवता आलेलं नाहीये. जान्हवी कपूर ही काही खूप मोठी अभिनेत्री नाहीये. ती कडवट हिंदुत्ववादी वगैरे सुद्धा नाहीये. ती धार्मिक आहे 100%. अलीकडेच ती तिच्या भावी पतीसोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली होती आणि या दर्शनाचे तिने फोटो सुद्धा टाकले होते. परंतु ती तशी सेक्युलर आहे, म्हणजे बॉलिवूडची जी गंगा जमनी तहजीब आहे ती तहजीब मानणारी आहे. काल ख्रिसमसच्या दिवशी तिने लाल टोपी घालून एक फोटो पोस्ट केला होता. तीच लाल टोपी जी सांताक्लॉज घालत असतो. तिने ख्रिसमसच्या शुभेच्छा पण दिल्या होत्या. म्हणजे सर्वसाधारण हिंदू ज्या प्रकारे असतो की दुसऱ्या धर्माच्या आस्थांचा आदर करणारा, तशा प्रकारची ती आहे. परंतु ती धर्मनिरपेक्ष असली तरी ती पाकिस्तान प्रेमी नाहीये आणि तिच्या मनामध्ये हिंदूंच्या बाबत निश्चितपणे कळवळा आहे आणि हा कळवळा तिने व्यक्त सुद्धा केलेला आहे. जान्हवीने जे काही व्यक्त केलंय ते दुसरं तिसरं काही नसून निव्वळ धाडस आहे. उर्दूवूडचे जे माफिया आहेत त्यांना हे अजिबात पटणारं नाहीये आणि सहन सुद्धा होणारं नाहीये आणि त्याच्यामुळे जान्हवीला आता घेरण्याचे प्रयत्न सुरू होतील, तिला संपवण्याचे प्रयत्न सुरू होतील, तिचं करिअर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू होतील आणि तसे प्रयत्न आता सुरू झाले सुद्धा आहेत. पाकिस्तानचा दलाल ध्रुव राठी याने एक व्हिडिओ तयार केलेला आहे. या व्हिडिओचं शीर्षक आहे डार्क साइड ऑफ ब्युटी. जान्हवी कपूरवर हा व्हिडिओ आहे. म्हणजे इकोसिस्टीम कामाला लागलेली आहे. आता ही इकोसिस्टीम जान्हवी कपूरला संपवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत राहणार. तुम्ही जेव्हा एखाद्या सिनेमातून निव्वळ राष्ट्रवाद मांडता, पाकिस्तानवादाच्या चिंधड्या करता, तेव्हा हे उर्दूवूडचे माफिया तुमच्या विरोधात उभे ठाकतात आणि तुमच्या विरोधात काड्या करायला लागतात. धुरंधर या सिनेमाच्या निमित्ताने याची झलक आपण अनेकदा पाहिली असेल. फक्त खानावळ नाही, ऋतिक रोशन सारखा हिंदू स्टार सुद्धा या सिनेमाचं कौतुक करताना एक वाक्य असं बोलून गेला की या वाक्यामुळे त्याची मानसिकता स्पष्टपणे सर्वांच्या समोर उघड झाली. मे डिसॅग्री विथ इट्स पॉलिटिक्स असं तो म्हणालेला आहे. म्हणजे या सिनेमाचं जे राजकारण आहे त्याच्याशी मी सहमत नाहीये. या सिनेमामध्ये काय राजकारण मांडण्यात आलं होतं? या सिनेमाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तान वाद्यांना नागडं करण्यात आलं होतं आणि बहुधा हेच अनेकांना झोंबलेलं आहे. धुरंधरची जगभरामध्ये चर्चा झाली. 3.5 तासाचा सिनेमा लोकांनी न कंटाळता पाहिला. पाकिस्तानमध्ये सुद्धा अनेक लोकांना हा सिनेमा प्रचंड आवडला आणि त्यांनी ते जाहीरपणे सांगितलं सुद्धा. परंतु भारतातले काही नग असे आहेत की ज्यांनी या सिनेमावर प्रचंड टीका केली. ऋतिक रोशन त्यातलाच एक. या सिनेमाबद्दल वाईट बोलता येणार नाही त्याला माहिती होतं. त्यामुळे सिनेमाचं कौतुक करताना त्याने खवचटपणा केला आणि हा खवचटपणा करण्याचं कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद ही शाहीन बाग आंदोलनाची समर्थक आहे. आपल्या कोवळ्या गर्लफ्रेंडला काय वाटेल या भीतीने त्याने प्रतिक्रिया देताना संमिश्र प्रतिक्रिया दिली आणि असं एक विधान करून गेला त्याच्यामुळे त्याने या सिनेमाचं जे कौतुक केलं ते सगळं पाण्यात वाहून गेलं. धुरंधरला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न या सगळ्या मंडळीने केला, परंतु ते त्यांच्या अवकातीच्या बाहेर आहे. या लोकांना नेमकं काय खटकलं लक्षात घ्या. किती राष्ट्रभक्ती दाखवली आहे, किती पाकिस्तान विरोध दाखवलाय. यामी गौतम म्हणजे जी आदित्य धरची बायको आहे, प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिला याच्या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा तिने प्रतिप्रश्न विचारला
की माझ्या सिनेमात जर राष्ट्रभक्ती दाखवण्यात आली आहे तर त्याच्यामध्ये गैर ते काय? या उर्दूवूडला देशभक्तीचं प्रचंड वावडं आहे. मनोज कुमार यांनी आयुष्यभर देशभक्ती व्यक्त करणारे सिनेमे निर्माण केले, या सिनेमामध्ये अभिनय केला आणि त्याची टिंगल करण्याचा प्रयत्न कोणी केला तर शाहरुख खानने. शाहरुख खानचा ओम शांती ओम आपण पाहिला असेल. या सिनेमामध्ये मनोज कुमारची टिंगल करण्याचा प्रयत्न त्याने केला, परंतु मनोज कुमार हा सुद्धा खमका आहे. त्याने या वयात सुद्धा शाहरुख खानच्या विरोधात केस टाकली आणि त्याला माफी मागायला भाग पडलं. पाकिस्तानवाद, पाकिस्तान प्रेम हे उर्दूवूडच्या नसानसामध्ये भिनलेलं आहे आणि त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आदित्य धर याच्यासारख्या दिग्दर्शकाने. धुरंधर सिनेमाच्या माध्यमातून त्याने हा पाकिस्तानवाद उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. जान्हवी कपूरने इंस्टाग्रामच्या एका छोट्याशा पोस्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. पण या इंडस्ट्रीचे नियम काय आहेत, या इंडस्ट्रीची मानसिकता काय आहे हे जान्हवी कपूरला माहीत नाही, याच्यातला भाग नाहीये. तिचं वय जरी कमी असेल तरी तिचा जन्म अशा एका घरामध्ये झालेला आहे ज्या घरामध्ये पूर्णपणे सिनेमाचं वातावरण होतं. तिची आई श्रीदेवी ही बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री होती. तिचे वडील बोनी कपूर हे मोठे निर्माते आहेत. जान्हवीने एक बिनधास्त पोस्ट केलेली आहे आणि ही पोस्ट करताना बॉलिवूडचे माफिया आपल्याबद्दल काय विचार करतील, आपल्या करिअरचं काय होईल याची तिने अजिबात चिंता केलेली नाहीये. तिने बॉलिवूडच्या मुखंडांचे कान उघडण्याचं काम केलेलं आहे. बरं, जान्हवी कपूर हे धाडस करू शकते, आदित्य धर हे धाडस करू शकतो, त्याचं कारण काय? त्यांना माहिती आहे की हे जे माफिया आहेत त्यांची ताकद आता संपत आलेली आहे. प्रेक्षकांची जी ऊर्जा आहे ती यांना आता अजिबात मिळेनाशी झालेली आहे. त्यांचे सगळे सिनेमे झोपतायत, त्यांची ताकद आता क्षीण होत चाललेली आहे. जान्हवीला हे माहिती आहे म्हणून तिने हे धाडस केलं. आदित्य धरचा सिनेमा पडावा म्हणून बॉलिवूडच्या सगळ्या तमाम ताऱ्या सिताऱ्यांनी प्रयत्न केले, परंतु प्रेक्षक भक्कमपणे धुरंधरच्या पाठीशी उभे राहिले. या धुरंधरने जबरदस्त धंदा केला, जबरदस्त गल्ला जमवला, लोकांचं प्रचंड कौतुक मिळवलं आणि त्याच्यामुळे असे जे लोक आहेत जान्हवी कपूर सारखे, आदित्य धर सारखे, त्यांची आता हिंमत वाढते आणि हे जे बळ आहे ते अधिक वाढवण्याची गरज आहे. आजच्या नव्या ताऱ्यांना या पाकिस्तानवादी माफियांची चिंता करण्याचं अजिबात कारण नाही, कारण प्रेक्षक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्यांना बॉलिवूडचे दरवाजे बंद झाले तर लोक तेलुगू सिनेमा बघतील, तामिळ सिनेमा बघतील, कन्नड सिनेमा बघतील, ज्या सिनेमांची अलीकडे प्रचंड क्रेज आहे. आणि जान्हवीला तामिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमामध्ये प्रचंड मोठं असं फॅन फॉलोईंग आहे. तिथे अनेक मोठे स्टार तिच्यासोबत काम करतायत आणि दक्षिणेकडचे जे अभिनेते आहेत, तिकडचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत ते पाकिस्तान प्रेम दाखवताना दिसत नाहीये. रोजा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. या सिनेमामध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांनी खरेखुरे दहशतवादी पाहिले. त्याच्यापूर्वीचे जे दहशतवादी होते ते डॉक्टर डेंग सारखे होते. कर्मा तुम्ही पाहिला असेल. मुस्लिम दहशतवादाशी संबंध नसलेले खलनायक त्या काळामध्ये सिनेमाच्या पडद्यावर दहशतवादी म्हणून दाखवण्यात यायचे. म्हणजे सगळंच बोगस होतं, सगळंच बनावट होतं. तो बनावटपणा मोडून काढला दक्षिणेतल्या फिल्म इंडस्ट्रीने आणि या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जान्हवी कपूरची प्रचंड मोठी क्रेज आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा नवा जमाना आहे आणि जान्हवी कपूर ही नव्या जमान्याची तारका आहे. याच्या पुढचा जो काळ आहे तो धुरंधरचा काळ आहे. दलिंदर लोकांचा काळ आता संपलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. थांबताना जान्हवी कपूरचं प्रचंड कौतुक, तिच्या धाडसाचं कौतुक आणि तिच्या जळजळीत वाणीचं कौतुक. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत बीज डंका सुद्धा. नमस्कार, धन्यवाद.